नमस्कार. रितिकाज रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत आषाढ स्पेशल कापण्या. कापण्यांसाठी लागणारं पिठाचं, गुळाचं आणि पाण्याचं प्रमाण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तसंच कापण्या एकदम खुसखुशीत होण्यासाठी काही टिप्सही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी ते अर्धा लिटरच्या दुधाच्या भांड्याच्या मापाने गूळ घेतला आहे आणि त्याच भांड्याच्या मापाने मी इथं पाणी घेत आहे. म्हणजे आपल्याला जेवढा गूळ घेतला आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे. आणि आता हे मी गॅसवरती ठेवून ह्याला थोडा वेळ गरम करायचं आहे. म्हणजे फक्त गूळ विरघळवायचा आहे, आपल्याला पाक करण्याची गरज नाही, फक्त गूळ विरघळवायचा आहे. त्यासाठी मी ते गॅसवरती पाण्याला उकळी आल्यानंतर लगेच गूळ विरघळतो, त्यामुळे मी ते पाणी उकळून घेते आणि गॅस बंद करून हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला थोडं थोडं ते पिठामध्ये घालायचं आहे. त्यासाठी आता मी इथं परातीमध्ये ज्या मापाने आपण गूळ आणि पाणी मोजले त्याच मापाने 3 माप गव्हाचं पीठ घेत आहे. तर तुम्ही जितकं बनवणार आहे तेवढ्या मापाने, म्हणजे तेवढ्या अंदाजाने पीठ घेऊ शकता. मी इथे 3 माप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये 1 माप बेसन पीठ म्हणजे चण्याचं पीठ घ्यायचं आहे. तर हे सगळं पीठ आपल्याला मिक्स करून यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. म्हणजे अर्धा चमचा इतकं मीठ घातलं आहे मी यामध्ये. हे मीठ हे आपल्याला त्या पिठामध्ये आता 1 चमचा बडीशेपची पूड, अर्धा चमचा वेलची पूड आणि 1 चमचा सुंठ पूड घालून घ्यायचे आणि हे पीठ मिक्स करून त्यामध्ये थोडीशी हळद देखील घालून घ्यायची, अर्धा चमचा, आणि हे पीठ मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून आपल्याला या पिठाला मोहन द्यायचं आहे. मोहन देण्यासाठी मी एका छोट्या पातेल्यामध्ये 3 चमचे तेल घेतले. म्हणजे तेलाचा चमचा तुम्ही बघू शकताय. तेवढे 3 चमचे मी तेल घेऊन हे गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवले. आता इथे तेल गरम झाले, थोडंसं पीठ टाकून मी बघत आहे. हे असं तेलाचं मोहन घातल्यामुळे आपल्या कापण्या एकदम खुसखुशीत होतात, त्यामुळे हे मोहन घालणे खूप महत्त्वाचं आहे. आता हे घातल्यानंतर तेल गरम आहे, त्यामुळे एका कशाने, चमच्याने वगैरे आपल्याला हे पीठ आधी मिक्स करून घ्यायचं आहे. लगेच हाताने मिक्स करू नका. थोडा वेळ चमच्याने मिक्स केल्यानंतर थोडं ते पिठामध्ये थंड झाल्यानंतर आपल्याला ते हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे सगळं तेल पिठाला पूर्ण लागलं पाहिजे. अशा प्रकारे ते एकसारखं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे हातावरती घेऊन असं तुम्ही ते पीठ चोळू शकता, म्हणजे तेल सगळीकडे लागलं जाईल. तर मी ते असं मिक्स करून घेते. त्यानंतर गुळाचं पाणी बनवलं होतं ते गाळून पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. ते पाणी एकदम न घालता आपल्याला थोडं थोडं हे पाणी पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजे एवढ्या पाण्यामध्ये हे पीठ व्यवस्थित भिजतं. त्याचं ते प्रमाण योग्य आहे, त्यामुळे एवढ्या पाण्यामध्ये हे पीठ आरामात भिजतं. ह्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. जर कमी पडलं तर तुम्ही वरून थोडंसं पाणी घालू शकता. तर या ठिकाणी मी हे पीठ असं मळून घेतलं आहे. तुम्ही पिठाचा कलरही बघू शकता किती छान आला आहे. हळद घातल्यामुळे पिठाचा कलर खूप छान येतो. तर हे पीठ भिजण्यासाठी मी इथं अर्धा तास ठेवत आहे. हे आपलं पीठ पूर्ण भिजलं आहे, तुम्ही ते बघू शकताय. छान असं भिजलं आहे. आता या पिठाचे मी गोळा बनवून घेते आणि आपल्याला आता हे पोळपाटावरती लाटायचं आहे. तर मी ते एक चपातीच्या साईजचा, चपाती बनवतो त्या साईजचा एक गोळा बनवून घेतला. हा गोळा आपल्याला इथं पोळपाटावरती लाटून घ्यायचा आहे. मी ते हा लाटून घेते. तुम्ही पीठ लावून सुद्धा लाटू शकता. मी पीठ लावलेलं नाही, कारण आपण नंतर कापण्या तेलामध्ये टाकतो त्यावेळेला जे पिठाचे कण आहेत ते जळून तेलामध्ये खाली बसतात, त्यामुळे तेल खूप खराब होतं. म्हणून मी ते कापण्यांना पीठ लावत नाही, तसंच लाटत आहे. अशा प्रकारे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे.
तर हे तुम्ही बघू शकता, आपलं पीठ अजिबातच पोळपाटाला चिकटत नाही. आणि याची जाडीही आपल्याला कशी लाटायची आहे, जास्त पातळ चपातीसारखंही करायचं नाही, थोडंसं नकळत जाड ठेवायचं आहे. अशा प्रकारे हे लाटून यावरती आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे. तुम्ही दोन्ही बाजूलाही लावून घेऊ शकताय. मी ते एका बाजूला अशी खसखस लावून नंतर त्याच्यावरून लाटण्याने लाटलं आहे, म्हणजे ती खसखस पिठाला व्यवस्थित चिकटून बसते. आता हे लाटून झाल्यानंतर मी जे आपण करंजा कोरतो त्या कोरण्याने इथे या कापण्या पाडून घेतल्या आहेत. तुम्ही चाकूनेही पाडू शकता. मला हे याने सोपे वाटलं म्हणून मी याने पाडून घेतल्यात. तर आपल्याला अशा साईज, जास्त मोठ्या नाहीत जास्त लहान नाहीत, अशा साईजच्या उभ्या आडव्या अशा कट करून घ्यायच्या आहेत. जास्ती करून त्या अशा डायमंड शेपमध्येच असतात, त्यामुळे अशा तिरक्या लाईन मारल्या तर असा डायमंड शेप येतो. अशा प्रकारे हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अशा कापण्या पाडून घ्यायच्या आहेत. आणि ह्या कापण्या मी एक एक करून एका ताटामध्ये काढून घेते. तुम्ही एकदम हे सगळ्या करून नंतर तळू शकता. एकदम जरी करून ठेवलं तर ते काय एकमेकाला चिकटत नाही, त्यामुळे तुम्ही एकदम हे करून तळू शकता किंवा थोड्या थोड्या जरी केल्या आणि तळल्या तरी चालेल. मी ते काय ताटामध्ये काढून घेत आहे आणि नंतर आपल्याला तळायचं आहे. तर तळण्यासाठी मी आधी तेल फुल गॅसवरती एकदम गरम होऊन दिले आणि नंतर आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे. फुल गॅसवरती तळायचं नाही, कारण कापण्यांचा कलर वरून चेंज होऊन त्या वरून भाजल्यासारख्या दिसतील, परंतु आतून त्या तशाच कच्च्या राहतील. म्हणून मोठ्या गॅसवरती अजिबात भाजायचं नाही, ते मीडियम गॅसवरतीच भाजायचं आहे. मी इथं या कापण्या तळण्यासाठी टाकल्यात आणि आपल्याला हे अशा पलटून आलटून दोन्ही बाजूने भाजून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकताय, हा इथं कापण्याचा कलर चेंज होतो आहे. तर कलर हा आपल्याला जसा कापण्यांचा बदामी कलर असतो असाच ठेवायचा आहे. तुम्ही जास्त तो अजून डार्क होऊन दिला तर मग त्या कापण्या कडक होणार, म्हणून जास्त वेळ तेलात न ठेवता बदामी कलर असा आला की त्या काढून घ्यायच्या. इथं बघू शकता तुम्ही कलर अशा कलरच्या झाल्या की त्या काढून घ्यायच्या. आणि जर तुम्हाला कडक हवे असतील तर अजून थोडा वेळ तळू शकताय. तर मी ह्या कापण्या तळून एका जाळीवरती काढून घेतल्यात, म्हणजे एक्स्ट्रा तेल निघून जातं. अशाच आपल्याला सगळ्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवर. जर तुम्हाला हे व्हिडिओज रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन असतं ते प्रेस करायला विसरू नका, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकर मिळते. तसेच व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या नवीन रेसिपींचं व्हिडिओ हवा आहे हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर इथे मी असं सगळ्या कापण्या तळून घेतल्या. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा ती कशी झाली आहे ते. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह. धन्यवाद.